नमस्कार. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे आणि खूप खोलवर जाणारा आहे. हो, खरंच. आपल्या एका श्रोत्याने काही धर्मशास्त्रीय ग्रंथ पाठवले आहेत आणि त्यातून एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सांगितलं आहे. आणि प्रश्नही तसाच मोठा आहे. हो, प्रश्न आहे, देवाच्या दुसऱ्या व्यक्तीला, ज्याला या ग्रंथांमध्ये जेईव्ही हनानी म्हटलं आहे, त्याला काळ आणि अवकाश म्हणजे टाइम अँड स्पेस वारसा हक्काने नेमकं कसं मिळतं? आणि गंमत म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हे ग्रंथ गणिताकडे किंवा विज्ञानाकडे जात नाहीत. नाही. तर ते बायबलमधल्या एका जुन्या कथेचा आधार घेतात. उत्पत्तीच्या पुस्तकातील योसेफची कथा. अगदी बरोबर. म्हणजे या संपूर्ण विश्लेषणाचा पायाच या एका कल्पनेवर आहे की योसेफच्या आयुष्यात जे काही घडलं ते काहीतरी योगायोगाने नव्हतं. नाही, ते येशूच्या प्रवासाची एक भविष्यकालीन रूपरेखा, एक ब्लूप्रिंट होती. आज आपण ह्याच नकाशावरून प्रवास करणार आहोत. दुःख, त्याग, तुरुंगवास आणि त्यानंतर मिळणारा अधिकार. या सगळ्याचा अर्थ कसा लावला जातो हे आपण या ग्रंथांच्या आधारे समजून घेणार आहोत. चला तर मग या वैचारिक प्रवासाला सुरुवात करूया. तर कथेची सुरुवात होते योसेफच्या आयुष्यातील एका अत्यंत क्लेशदायक घटनेने. हो. त्याचेच भाऊ त्याला एका रिकाम्या, पाणी नसलेल्या खड्ड्यात टाकून देतात. बरं. या लेखकांसाठी हा साधा खड्डा नाहीये. अच्छा. हा पाणी नसलेला खड्डा म्हणजे हेडिस किंवा मृत्यूलोकाचं प्रतीक आहे. एक मिनिट, हेडिस हा शब्द अनेकांनी ऐकला असेल, पण या विशिष्ट धर्मशास्त्रीय संदर्भात त्याचा नेमका अर्थ काय आहे? आपण नरकाबद्दल बोलतोय की मृत्यूच्या अवस्थेबद्दल? खूप चांगला प्रश्न आहे. या स्रोतांनुसार हेडिस म्हणजे नरक नाही, म्हणजे जिथे शिक्षा दिली जाते तसं नाही. ओके. तर ती एक अशी जागा किंवा अवस्था आहे जिथे मर्यादा आहेत, जिथे जीवन नाही. आणि या ग्रंथांमध्ये एक धाडसी कल्पना मांडली आहे. काय? की देवाने सैतानाला ज्या हेडिसमध्ये बंद केलं होतं त्याच मर्यादित अवस्थेत आदामची निर्मिती केली आणि मग देवाच्या दुसऱ्या व्यक्तीने म्हणजे येशूने आदामचं रूप घेतलं आणि स्वतःलाच त्या मर्यादित अवस्थेत त्या प्रतिकात्मक हेडिसमध्ये येऊ दिलं. अगदी. म्हणजे योसेफला जसं त्याच्या भावांनी खड्ड्यात ढकललं, तसंच देवाच्या दुसऱ्या व्यक्तीने स्वेच्छेने मानवी मर्यादा स्वीकारल्या. ही झाली पहिली पायरी. पण यानंतर योसेफची अवस्था आणखी बिकट होते की नाही? हो, त्याला गुलाम म्हणून विकलं जातं. हा या विश्लेषणातील एक महत्वाचा टप्पा आहे. योसेफ जो एक लाडका मुलगा होता तो आता एक वस्तू बनतो, एक गुलाम. अगदी. आणि या घटनेला हे ग्रंथ थेट येशूच्या त्यागाशी जोडतात. देवाचा पुत्र जो पूर्णपणे स्वतंत्र आणि निष्पाप होता, त्याने स्वतःला रिकामं केलं आणि एका गुलामाचं रूप घेतलं. हो, त्याला पापाचा गुलाम मानण्यात आलं, जरी त्याने पाप केलं नव्हतं. त्यामुळे इथे समांतर गोष्ट केवळ दुःखाची नाही, तर पदातील किंवा स्थितीतील बदलाची आहे. एका प्रिय पुत्राचा गुलाम म्हणून झालेला प्रवास, आणि हा प्रवास तुरुंगात जाऊन थांबतो. बरोबर. पॉटिफरच्या पत्नीने खोटा आरोप लावल्यामुळे योसेफला राजाच्या कैद्यांच्या तुरुंगात टाकलं जातं. या तुरुंगाला हे ग्रंथ मृत्यूच्या छायेच्या दरीचं प्रतीक मानतात. अच्छा. इथे एक महत्वाचा मुद्दा मांडला जातो. योसेफ निष्पाप असूनही तुरुंगात गेला. त्याचप्रमाणे देवाच्या दुसऱ्या व्यक्तीने येशूने आदामच्या पापांचा भार स्वतःवर घेतला आणि तो वधस्तंभावर गेला. जो मृत्यूचा अंतिम टप्पा होता. पण इथे एक वैचारिक अडचण येऊ शकते. काय? जर देव निर्माण करता आहे, तर तो मृत्यूच्या अधीन कसा होऊ शकतो? म्हणजे मृत्यू तर त्याचीच निर्मिती आहे ना? हाच मुद्दा हे ग्रंथ अधोरेखित करतात. त्यांच्या मते मृत्यू किंवा जीवन या दोन्ही केवळ निर्मित गोष्टी आहेत. ओके. निर्माणकर्ता जेव्हा मृत्यूच्या दरीतून जातो तेव्हा मृत्यू त्याला कैद करू शकत नाही. तो मृत्यूवर विजय मिळवण्यासाठीच त्यातून जातो. म्हणजे हेडिसमध्ये मर्यादित झालेला देवाचा पुत्र आता मृत्यूच्या स्वाधीन होतो. पण ही शेवटची पायरी नाही, तर एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आणि ह्याच तुरुंगात, म्हणजे त्याच्या सर्वात खालच्या टप्प्यावर, एक अशी घटना घडते जी या संपूर्ण कथेला कलाटणी देते. हो, फॅरोचा प्यालेबरदार आणि त्याचा पाववाला. बरोबर. हे दोघेही कैदी आहेत आणि त्यांना स्वप्न पडतात. योसेफ त्या स्वप्नांचा अर्थ सांगतो. तो म्हणतो की तिसऱ्या दिवशी प्यालेबरदाराला त्याचं पद परत मिळेल आणि पाववाल्याला फाशी दिली जाईल. आणि तसंच घडतं. हो, पण या स्रोतांनुसार ही केवळ एक भविष्यवाणी नाही, तर यात खूप मोठा प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. थांबा, हे खूप महत्वाचं आहे, कारण इथून पुढे हे विश्लेषण खूपच सखोल आणि विशिष्ट होतं. ते या पात्रांना आणि वस्तूंना प्रतिकात्मक अर्थ देतात. अगदी बरोबर. या लेखकांसाठी फॅरो हा देवाची पहिली व्यक्ती म्हणजे पित्याचं प्रतीक आहे. अच्छा. पाववाल्याचा पाव हा येशूच्या शरीराचं प्रतीक आहे. आता बघा,
तिसऱ्या दिवशी काय होतं? प्यालेबरदार पुन्हा पदावर येतो, राजाच्या जवळ जातो. याचा अर्थ येशूचं रक्त जे त्याच्या जीवनाचं प्रतीक आहे ते पित्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचतं आणि त्याच तिसऱ्या दिवशी पाववाल्याला फाशी होते, म्हणजे येशूचं शरीर वधस्तंभावर खिळलं जातं. अगदी म्हणजे तुम्ही म्हणताय की प्यालेबरदाराचं पद परत मिळणं आणि पाववाल्याला फाशी होणं या दोन्ही घटना येशूच्या बाबतीत एकाच वेळी घडणाऱ्या गोष्टींचे प्रतीक आहेत. हो, एकीकडे रक्ताने मिळणारी सुटका आणि दुसरीकडे शरीराचा वधस्तंभावर मृत्यू. ही जोडणी खूपच अनपेक्षित आहे. म्हणजे जणू काही येशूच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाची संपूर्ण योजना, शरीराचा त्याग आणि रक्ताद्वारे सुटका. ती योसेफच्या तुरुंगातील एका छोट्या घटनेत आधीच दडलेली होती. हे केवळ एक साधर्म्य नाही, तर एक प्रकारची भविष्यकालीन रूपरेखा आहे. आणि हेच या विश्लेषणाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हो, येशूचं शरीर वधस्तंभावर खिळलं गेलं, पण त्याचं रक्त, जे त्याच्या जीवनाचं प्रतीक आहे, ते पडदा फाडून थेट पित्याच्या सिंहासनापर्यंत पोहोचलं. आणि याच रक्तामुळे पापांची क्षमा होते, ज्याला प्रायश्चित्त म्हटलं जातं. ठीक आहे, तर यामुळे आपण प्रायश्चित्त या महत्वाच्या संकल्पनेवर येतो. सर्वसाधारणपणे प्रायश्चित्त म्हणजे पापांची क्षमा. पण हे ग्रंथ सांगतात की त्याचा अर्थ त्यापेक्षा खूप जास्त आहे. हो, त्यांच्या मते प्रायश्चित्ताचा मुख्य उद्देश केवळ केलेल्या पापांची क्षमा करणं नाही, मग काय आहे? तर पापाच्या मुळावरच घाव घालणं आहे. आणि ते मूळ आहे स्वतंत्र इच्छा, म्हणजे फ्री विल. अच्छा, आदमने देवाच्या विरोधात जाण्यासाठी आपल्या स्वतंत्र इच्छेचा वापर केला. त्यामुळे प्रायश्चित्ताचं खरं लक्ष आदामची स्वतंत्र इच्छा आहे, जी त्याच्या आत्म्यात आहे. म्हणजे या ग्रंथानुसार समस्या केवळ चुकीच्या कृतींमध्ये नाही, तर चुकीची निवड करण्याच्या क्षमतेमध्येच आहे. बरोबर. हे असं आहे का की केवळ रोगाच्या लक्षणांवर उपचार करण्याऐवजी थेट रोगाच्या मूळ कारणावरच घाव घालणं? उत्तम उदाहरण आहे. अगदी तसंच. येशूचं रक्त आदामच्या आत्मा आणि शरीराची किंमत चुकवतं, त्यांना विकत घेतं. पण का? केवळ त्यांना शिक्षा होऊ नये म्हणून नाही, तर त्यांची स्वतंत्र इच्छा देवाच्या इच्छेशी एकरूप व्हावी म्हणून. ओके. ज्या गोष्टींना स्वतंत्र इच्छा नाही, जसं की दगड किंवा झाडं, त्यांच्यावर पापाचा परिणाम होऊ शकतो, पण ते पापाचं मूळ स्रोत असू शकत नाहीत. म्हणून प्रायश्चित्ताचा केंद्रबिंदू पाप करण्याची क्षमता असलेली स्वतंत्र इच्छा आहे. म्हणजे प्रायश्चित्त जेव्हा पूर्ण होईल तेव्हा केवळ पाप धुतलं जाणार नाही, तर भविष्यात पाप करण्याची शक्यताच कायमची नाहीशी होईल. आणि ही पापाच्या शक्यतेवर मिळवलेली अंतिम जीत योसेफच्या जीवनात कशी दिसून येते? कारण तो अजूनही तुरुंगातच आहे. त्याचा विजय कसा सुरू होतो? इथेच कथेतील वेळेचं गणित महत्वाचं ठरतं. प्यालेबरदार बाहेर जातो आणि योसेफला विसरतो. योसेफ आणखी 2 वर्ष तुरुंगातच राहतो. या 2 वर्षानंतरच्या घटनेला हे ग्रंथ खूप प्रतिकात्मक मानतात. 2 वर्षानंतर? हो, ही 2 वर्ष म्हणजे तिसऱ्या वर्षाची किंवा तिसऱ्या दिवसाची सुरुवात. जसं तिसऱ्या दिवशी येशूचं पुनरुत्थान झालं, तसंच तिसऱ्या वर्षी योसेफला अधिकार मिळतो. ते कसं? 2 वर्षांनी फारोला एक स्वप्न पडतं आणि त्याचा अर्थ कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा प्यालेबरदाराला योसेफची आठवण येते. आणि योसेफला तुरुंगातून बाहेर काढलं जातं? हो, आणि तो स्वप्नाचा अर्थ सांगतो. या घटनेमुळेच त्याच्या सुटकेचा आणि उन्नतीचा मार्ग मोकळा होतो. पुनरुत्थानामुळे जसं देवाच्या दुसऱ्या व्यक्तीला देवाचा पुत्र म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली, तसंच या घटनेमुळे योसेफला फारोसमोर मान्यता मिळते. अगदी. आणि इथेच फारोची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. हे थोडं विचित्र वाटू शकतं. का? कारण बायबलमध्ये, विशेषतः निर्गमच्या पुस्तकात, फारोला देवाचं विरोधक म्हणून दाखवलं जातं. मग या स्रोतांमध्ये त्याला पित्याचं प्रतीक मांडण्यामागे काय तर्क आहे? ते या बदलाचं स्पष्टीकरण कसं देतात? हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. हे विश्लेषण स्पष्ट करतं की इथे फारोच्या संपूर्ण चारित्र्याचं प्रतिकीकरण नाहीये, मग कशाचं आहे? तर त्याच्या कार्याचं, त्याच्या फंक्शनचं. या कथेत फारो हा इजिप्तमधील सर्वोच्च अधिकारी आहे, जो अधिकार देऊ शकतो. अच्छा. त्याचं कार्य पित्यासारखं आहे, जो आपला अधिकार पुत्राला देतो. म्हणून या विशिष्ट कथेत तो पित्याचं प्रतीक बनतो. ठीक आहे. म्हणजे त्याच्या कार्यामुळे त्याला हा प्रतिकात्मक दर्जा दिला आहे. मग तो काय करतो? फारो योसेफवर इतका प्रभावित होतो की तो आपल्या हातातील शिक्क्याची अंगठी काढून योसेफच्या हातात घालतो. हो. त्याला चांगले कपडे घालायला देतो आणि त्याला संपूर्ण इजिप्तचा शासक म्हणून नेमतो. आणि तो एक महत्वाची गोष्ट म्हणतो. काय? फक्त सिंहासनावर मी तुझ्यापेक्षा मोठा राहीन. अरे, हे थेट येशूच्या अधिकाराशी जोडलं जातं.
हे अगदी तसंच आहे जसं देवाने निर्माण झालेल्या दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे येशूला आपलं नाव आणि आपला अधिकार दिला. जेणेकरून तो पित्याच्या नावाने काळ आणि अवकाशावर राज्य करू शकेल. बरोबर. जसा योसेफ फारोच्या नावाने इजिप्तवर राज्य करत होता, तसाच येशू पित्याच्या नावाने विश्वावर राज्य करतो. अशा प्रकारे खड्ड्यात फेकल्या गेलेल्या योसेफला तुरुंगातून थेट सिंहासनापर्यंतचा प्रवास पूर्ण करून इजिप्तचा वारसा मिळतो. आणि त्याचप्रमाणे मृत्यूच्या दरीत गेलेल्या येशूला पुनरुत्थानानंतर स्वर्ग आणि पृथ्वीवरील सर्व अधिकार म्हणजेच काळ आणि अवकाश वारसा हक्काने मिळतात. पण इथे कळीचा प्रश्न निर्माण होतो. या स्रोतांनुसार येशू वधस्तंभावर जाण्यापूर्वीच देवाचा पुत्र होता, निर्माणकर्ता होता. हो, मग त्याला हा वारसा मिळवण्यासाठी वधस्तंभ आणि या सगळ्या प्रवासाची गरज का होती? जे त्याचंच होतं ते त्याला पुन्हा मिळवण्याची काय गरज होती? ह्या संपूर्ण चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हे ग्रंथ अधिकार आणि प्रेम या दोन वेगवेगळ्या संकल्पनांमध्ये देतात. ओके. एक गोष्ट स्पष्ट आहे, येशू वारसदार नसता तरी प्रत्येक निर्मितीने त्याची आज्ञा पाळणं बंधनकारक होतंच, कारण तो निर्माणकर्ता आहे. त्याची सत्ता त्याच्या अस्तित्वाचाच एक भाग होती. पण वधस्तंभाची गरज सत्तेसाठी नव्हती, तर मग कशासाठी होती? प्रेमासाठी. प्रेमासाठी. हो, वधस्तंभाशिवाय देवदूत आणि इतर सर्व निर्मिती देवाला केवळ कर्तव्यापोटी किंवा भीतीने शरण आली असती. तो निर्माता आहे म्हणून त्याची आज्ञा पाळलीच पाहिजे ही भावना असती. अच्छा. पण वधस्तंभावर देवाने आपलं प्रेम आणि आपला न्याय एकाच वेळी सिद्ध केला. त्याने दाखवून दिलं की तो किती निस्वार्थ आहे. तो स्वतःच्या निर्मितीसाठी स्वतःचा जीवही देऊ शकतो. म्हणजे वधस्तंभावरचं हे प्रेम पाहिल्याशिवाय कोणतीही निर्मिती देवावर भीतीने नाही तर खऱ्या अर्थाने प्रेम करू शकत नाही. अगदी. म्हणजे वधस्तंभ हा केवळ पापांची क्षमा करण्यासाठी एक कायदेशीर व्यवहार नव्हता, नाही, तर देवाचं खरं स्वरूप, त्याचं चारित्र्य प्रकट करण्यासाठी एक वैश्विक प्रदर्शन होतं, जेणेकरून सर्व निर्मिती भीतीने नाही तर प्रेमाने आणि आदराने त्याच्या अधीन राहावी. याने संपूर्ण नात्याचा पायाच बदलून टाकला. अगदी अचूक. वधस्तंभ आणि पुनरुत्थानाने देवाचं प्रेम आणि न्याय जवळजवळ सिद्ध झालं. यामुळे येशूला अधिकृतपणे वारसा हक्क मिळाला. पण हे ग्रंथ म्हणतात की ही प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये. या सिद्धांताचा एक अंतिम पुरावा बाकी आहे. आणि तो अंतिम पुरावा काय आहे? तो कसा दिला जाणार आहे? या विश्लेषणाचा शेवटचा आणि सर्वात आश्चर्यकारक भाग हा आहे. त्यांच्या मते याचं अंतिम आणि संपूर्ण प्रमाण चर्च आणि संत यांच्या मार्फत दिलं जाईल. म्हणजे ज्या विश्वासणाऱ्यांमध्ये पवित्रात्मा वास करतो, त्यांच्या जीवनातून देवाचं प्रेम आणि न्याय जेव्हा पूर्णपणे प्रकट होईल, तेव्हा देवदूतांना आणि संपूर्ण विश्वाला देवाच्या चारित्र्याचा अंतिम पुरावा मिळेल. हे खूप मोठं विधान आहे. म्हणजे देवाच्या वैश्विक योजनेचा अंतिम पुरावा कोणत्या तरी चमत्कारात किंवा नैसर्गिक घटनेत नाही, तर सामान्य माणसांच्या जीवनातून प्रकट होणार आहे. ही जबाबदारी खूप मोठी वाटते. हो, आणि जेव्हा हे घडेल तेव्हा देवदूतांच्या मनात असलेली प्रत्येक शंका, पापाची प्रत्येक शक्यता कायमची नाहीशी होईल. आणि तेव्हाच सर्वांना पटेल की देवाच्या आज्ञा केवळ शक्तिशाली नाहीत, तर त्या खऱ्या, चांगल्या आणि प्रेमळ आहेत. अगदी. तेव्हाच पापाची शक्यता कायमची नष्ट होईल आणि देवाचं राज्य पूर्णत्वास येईल. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण योसेफच्या कथेचा वापर करून एका मोठ्या प्रवासाचा आढावा घेतला. तुरुंगातील खड्ड्यापासून जे हेडिसचं प्रतीक होते ते थेट सिंहासनापर्यंत, जे काळ आणि अवकाशावरील अधिकाराचे प्रतीक आहे. ही कथा म्हणजे येशूच्या त्यागातून आणि पुनरुत्थानातून मिळालेल्या वारसा हक्काचा एक नकाशाच आहे, असे ग्रंथ सांगतात. अगदी बरोबर. या चर्चेत आपण पाहिलं की या विचारसरणीनुसार प्रायश्चित्ताचा मुख्य उद्देश केवळ पापांची क्षमा करणे नाही, तर पाप करण्याची शक्यताच मुळापासून नष्ट करणे आहे. आणि हे क्रूसावर सिद्ध झालेल्या देवाच्या प्रेमातून आणि न्यायातून शक्य होतं. हो, ज्याचा अंतिम पुरावा त्याच्या लोकांद्वारे दिला जाईल. आणि श्रोत्यांसाठी आजचा शेवटचा विचार. या स्रोतांमध्ये असे म्हटले आहे की देवाचे प्रेम आणि न्यायाचा अंतिम पुरावा चर्च आणि संतांच्या माध्यमातून दिला जाईल. यामुळे देवदूतांच्या मनात असलेली शंकेची प्रत्येक शक्यता नाहीशी होईल. मग यावर विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की देवाच्या या वैश्विक योजनेत जिथे त्याचे स्वरूप संपूर्ण काळ आणि अवकाशात सिद्ध होत आहे, तिथे विश्वासणाऱ्यांची भूमिका आणि जबाबदारी नेमकी काय असू शकते?